नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक उत्तर भारतीयांचा अपार श्रद्धा असलेला छठपूजा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरात देखील हा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील श्री संत गाडगेबाबा महाराज कनोजिया धोबी समाज संस्थेच्या वतीनं गेल्या 24 वर्षापासून नाशिकच्या रामकुंडावर छठपूजेचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या भक्तिभावानं हा सोहळा पार पडला। रामकुंड परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता। यावेळी कनोजिया धोबी समाज की जय अशा जोरदार घोषणा देत भक्तांनी सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केलं। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप, 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे तसेच भाजप तपोवन मंडल चिटणीस उज्ज्वला बेलसरे उपस्थित होते। उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गंगा आरती देखील करण्यात आली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। छठपूजेसाठी लागणारा चहा, फळ, अर्घ्य, दूध आणि महाप्रसाद याची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीनं करण्यात आली होती। या कार्यक्रमात श्री संत गाडगेबाबा महाराज कनोजिया धोबी समाज संस्थेचे संस्थापक तथा सचिव सुरेश कनोजिया, आयोजक राजू कनोजिया, नाशिक जिल्हाध्यक्ष श्याम कनोजिया, शहराध्यक्ष राजेश कनोजिया तसेच छठपूजा उत्सव महोत्सव 2025 समिती अध्यक्ष सुमन विश्वकर्मा आणि उपाध्यक्ष कन्हैयालाल शहा उपस्थित होते। भक्ती, संस्कार आणि एकतेचं प्रतीक ठरलेलं हे आयोजन नाशिककरांसाठी खऱ्या अर्थानं भाविकतेचं पर्व ठरलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।